मुंबईतील 3 दिवसीय विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी स्वराज्याची राजधानी गाठली आणि छत्रपतींच्या गादीसमोर नतमस्तक झाले. निवडून आल्यानंतर रायगडावर जाणारे राज्यातील पहिले आमदार अभिजित पाटील आहेत. रायगडाच्या पावनस्थळावर छत्रपतींचा राज्याभिषेक झाला होता. याच ठिकाणी स्वराज्याचा संकल्प पूर्ण केला होता. या ठिकाणी छत्रपतींचे अनेक वर्ष वास्तव्य होतं. या पवित्र ठिकाणी जाऊन आमदार अभिजित पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. यावेळी अभिजित पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की छत्रपतींनी हजारो मावळे घडवले आणि स्वराज्याची संकल्पना रुजवली. त्यांच्या प्रेरणेनं पुढील पिढ्या घडल्या. मराठा साम्राज्यानं बलाढ्य शक्तीनं परास्त करत अटकेपार झेंडा रोवला. संपूर्ण महाराष्ट्र स्वराज्याच्या आदर्श संकल्पनांवर उभा राहिला. मला देखील माढा विधानसभेची मिळालेली जबाबदारी एक मावळा म्हणून पूर्ण करायची आहे असा संकल्प करून आमदार अभिजित पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण करून आशीर्वाद घेतल्याच्या भावना व्यक्त केल्यात. ते पुढे बोलताना म्हणाले की माढा मतदारसंघात या परिवर्तनाची सुरुवात छत्रपतींच्या स्मारकानं होणार आहे. माढा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकही अश्वारूढ पुतळा नाही ही खंत कोणाच्याही मनात राहू देणार नाही असा विश्वास दिलाय. आमदार अभिजित पाटील यांनी रायगडावर छत्रपतींचं दर्शन घेतल्यानंतर स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडचा इतिहास जाणून घेत असताना महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती हे देखील योगायोगाने रायगडावर आले होते. यावेळी अभिजित पाटील यांनी त्यांची आवर्जून भेट घेतली. तसंच रायगडावर सुरू असलेल्या संवर्धन कार्याबाबत चर्चा केली. कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक झालेली भेट आनंददायी ठरली असल्याच्या भावना आमदार पाटील यांनी व्यक्त केल्या. या प्रसंगी त्यांचे रायगड दर्शन सुरू असताना एका ठिकाणी शाळेतील विद्यार्थी इतिहास जाणून घेत असताना त्यांना दिसले. त्यामधील एका शिक्षकांनी आमदार अभिजित पाटील यांना ओळखलं आणि संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी योगायोगाने भेट झालेले स्वराज्याचे वंशज यांच्याशी संवाद साधता आल्याचा आनंद व्यक्त केला. यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी रायगडावर इतिहास जाणून घेण्यासाठी काढलेल्या अशा संस्कृत सहलीसाठी शिक्षकांचं अभिनंदन करत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे छत्रपती आणि भविष्यातील अनेक बालक छत्रपती यांची एकत्रित भेट म्हणजे इतिहास, वर्तमान आणि भविष्य यांचं एकत्रित दर्शन घेऊन नवी ऊर्जा घेऊन परतलो असल्याच्या भावना यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी व्यक्त केल्या.